विभाजन नाही त्रिभाजन व्हावं ही पहिल्यापासूनची माझी मागणी मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असल्यापासून होती। त्यावर शासनाने पिंगुळकर समिती कोकण आयुक्त होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। त्यांनी सुद्धा 3 जिल्हे व्हावेत अशा प्रकारचा अहवाल शासनाला दिला। पण शासनाचं म्हणणं असं होतं का एकदाच एवढा मोठा बोजा शक्य होणार नाही आणि म्हणून त्या टायमाला 2 केले। आत्ताची परिस्थिती तर अगदी हाताबाहेर चाललेली आमची। शहरी भाग एवढा मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये वाढतोय की या सगळ्या महापालिकेचा बोजा, नगरपालिकेचा बोजा, त्याला ग्रामीण भागाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळते आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या एवढ्या लांबून येणाऱ्या लोकांना ठाण्याला गेल्यानंतर खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि यासाठी खऱ्या अर्थाने कल्याण जिल्ह्याची मागणी ही पहिल्यापासून आम्ही घेतलेली आहे, ती आता पुढे आणलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत आणि माझी मागणीच ती आहे की जिल्ह्याचं नेतृत्व असल्यामुळं राज्याला जर नेतृत्व आमचा ठाणे जिल्हा देऊ शकतोय तर ठाणे जिल्ह्याच्या नेतृत्वाने कल्याण जिल्हा करावा ही माझी आग्रही मागणी आहे। कालच्या DPC मध्ये सुद्धा मी तो ठराव मांडला। पालकमंत्र्यांनी सांगितलं आपण सगळेजण मिळून मुख्यमंत्र्यांना भेटू आणि त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू। पण त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायला मला आनंद वाटेल की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर चांगलं मत दिलेलं आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हा कल्याण जिल्हा करू आणि आम्ही तो घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। येतात त्याचबरोबर बाजूला असलेला कर्जत तालुका हा अलिबागला जोडलेला आहे। खरं म्हणजे कर्जत तालुक्याला ठाणे कल्याण फार जवळ आहे अलिबागपेक्षा। कल्याणमध्ये तो तालुकासुद्धा कर्जत तालुका आला तर अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा आणि त्या पद्धतीने हा जिल्हा तो सुद्धा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा होतोय पण तरीसुद्धा ग्रामीण भागाचा त्याच्यावर चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी नागरिकांना सोयी होतील आणि कल्याण रेल्वेने जोडल्यामुळं सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा तो ठिकाण होऊ शकतो। शहरीकरणाचा एवढा मोठ्या प्रमाणात आहे, सगळे डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी जाणारा वर्ग जो आहे, मोठे मोठे बिल्डर असतील, विकासक असतील, यांना नेहमीच जिल्ह्याला कामं लागत असतात आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातला जो माणूस आमचा जातो त्याला कुठेतरी दुजाभाव होतो आणि त्यांच्यावर अन्याय होतो। त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा यासाठी हा जिल्हा व्हावा।